मित्रांनो, ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केल्यामुळे 3 भावांना ब्रिटिशांच्या कैदेमध्ये पडावं लागलं होतं। 29 सप्टेंबर 1907 ला लाहोरपासून 150 किलोमीटरवर असणाऱ्या बंगा या गावी एका मुलाचा जन्म होतो। त्याच्या जन्मादिवशी त्याचे वडील व त्यांचे 2 भाऊ हे जेलमधनं बाहेर असतात। याच आनंदात आजी म्हणते की ये बेटा तो भगोवाला आहे। भगोवाला म्हणजेच हा मुलगा भाग्यशाली आहे। ह्या भाग्यशाली नाव पुढे टिकते आणि तिथून पुढे त्या मुलाला नाव पडतं वीर भगत सिंग। भगत सिंह दफा 121 और दफा 302 के तहत फांसी। भगत सिंगांच्या पंजोबांनी शीख साम्राज्यासाठी इंग्रजांशी युद्ध केले होते। त्यानंतर त्यांचे वडील आणि त्यांचे 2 चुलते इंग्रजांच्या उठावामध्ये म्हणजे त्यांचा पूर्ण परिवार हा देश क्रांतीसाठी झटला होता। एकदा 3 वर्षाचे असताना भगत सिंग शेताकडे पळत गेले आणि खड्डा खोदायला चालू केला। वडिलांनी विचारताच भगत सिंग म्हणाले की मी हत्यारांचे बी या खड्ड्यामध्ये लावतोय, जेणेकरून हत्यारांची झाडं उगतील आणि ती हत्यारं आपण इंग्रजांच्या विरोधात लढाईमध्ये वापरू शकू। हे 3 वर्षाच्या मुलाचं बोलणं आहे। 13 एप्रिल 1919 ला जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणला। यामुळे भारतात चाललेले आंदोलन अजून दृढ झाले। ही माहिती देशभरात पसरताच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी भगत सिंग हे शाळेला जाण्याच्या निमित्ताने निघाले आणि ट्रेन पकडून जालियनवाला बागेमध्ये पोहोचले। रक्ताने माखलेली ती माती एका बाटलीमध्ये भरून घरी आणली आणि तिथून पुढे भगत सिंगांनी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षापासून इंग्रजांच्या विरोधात क्रांतीसाठी आवाज उठवला। मित्रांनो, पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।